नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यंगर लिखित वीर प्रताप मोहिते भाग 25. मोहिते वाड्याच्या दगडी भिंती आज फुलांच्या माळांनी आणि रोषणाईने न्हाऊन निघाल्या होत्या. वाड्याच्या विस्तीर्ण अंगणात चंदनाचा सडा घातला होता. आज काव्याच्या 7व्या महिन्यातील ढोहाळ जेवणाचा कार्यक्रम होता. हवेत सुगंधी उदबत्त्यांचा आणि दरवळणाऱ्या मोगऱ्यांचा संमिश्र वास येत होता. पाहुण्यांची ये-जा सुरू झाली होती, पण वीरचे लक्ष मात्र फक्त आणि फक्त काव्याच्या खोलीकडे होतं. वरच्या मजल्यावर काव्या आरशासमोर बसली होती. तिने गडद जांभळ्या रंगाची नऊवारी पैठणी नेसली होती, ज्यावर सोन्याची ठसठशीत जर होती. अंगावर फुलांचे दागिने, नाजूक मोगऱ्यांच्या कळ्यांचे हार, हातात गजरे आणि कपाळावर छोटीशी चंद्रकोर. काव्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच प्रेग्नन्सी ग्लो होता. ती साक्षात खानदानाची लक्ष्मी वाटत होती. वीर हळूच खोलीत शिरला. त्याने काळ्या रंगाचा बंद गळासूट घातला होता, ज्यावर सोन्याची बटणे चकाकत होती. त्याने आरशात काव्याला पाहिलं आणि तो जागीच थबक. त्याच्या डोळ्यात अमाप प्रेम दाटून आलं. तो मागे जाऊन उभा राहिला आणि त्याने हळूच काव्याच्या खांद्यावर हात ठेवला. काव्या, आज तू जगातील सर्वात सुंदर स्त्री दिसतेस. वीरचा आवाज थोडा जड झाला होता. काव्या लाजून हसली. वीर, किती वेळा बोलणार हे? आणि आज तू किती धावपळ करतोयस? सकाळी 5 वाजल्यापासून तू स्वतः देखरेख करतोयस. नोकर आहेत ना करायला? नोकर आहेत, पण माझ्या बायकोचा आणि माझ्या बाळाचा हा सर्वात मोठा सोहळा आहे. मला कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये. वीरने तिचं कपाळ चुंबलं. त्याने तिच्या पोटावर हात ठेवला. बघ, याने आता हालचाल केली. यालाही बाहेर यायचे वाटतं, आपल्या आनंदाचा वाटेकरी व्हायला. वीरने काव्याला आधार देऊन खाली आणलं. पायऱ्यांवरून उतरताना तो इतका सावध होता की जणू काव्या काचेची बनली आहे. जपून काव्या, सावकाश, पाय नीट टेक. तो दर पावलाला तिला सूचना देत होता. खाली हॉलमध्ये एक भव्य धनुष्यकृती झुला सजवला होता. काव्याला तिथे बसवण्यात आलं. स्त्रियांनी गाणी म्हणायला सुरुवात केली. ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला. माऊसाहेबांनी काव्याची ओटी भरली आणि तिच्या कानात काहीतरी कुजबुजल्या, ज्यामुळे काव्या लालीलाल झाली. पाहुण्यांमध्ये हसण्या खेळण्याचे आवाज गुंजत होते. वीर कोपऱ्यात उभा राहून साध्या वेशातील आपल्या सिक्युरिटी गार्ड्सना खुणावत होता. त्याला माहीत होतं की कौस्तुभ शांत बसणारा माणूस नाही. जरी तो तुरुंगात असला तरी त्याचे हस्तक बाहेर असू शकतात. इतक्यात वाड्याच्या मुख्य दरवाजावर एक माणूस आला. त्याच्या हातात एक अतिशय सुंदर आणि नक्षीकाम केलेलं लाकडी बॉक्स होतं. मिस्टर वीर प्रताप मोहिते यांच्यासाठी भेटवस्तू आहे, तो माणूस म्हणाला. वीर सावध झाला. त्याने सिक्युरिटीला आधी तो बॉक्स चेक करायला सांगितला. बॉक्समध्ये फक्त एका जुन्या पद्धतीचा पितळी पाळणा आणि एक चांदीची वाटी चमचा होता. वर एक चिठ्ठी होती. मोहिते खानदानाच्या नव्या वारसासाठी एका जुन्या मित्राकडून ही छोटीशी भेट. विसरू नका, काही कर्ज कधीच फिटत नाही. शुभेच्छा. वीरने चिठ्ठी वाचली आणि त्याचे डोळे विस्फारले. हस्ताक्षर ओळखीचं नव्हतं, पण शब्दांमधली ती धार फक्त कौस्तुभचीच असू शकत होती. वीरने तो बॉक्स पटकन बाजूला नेला. वीर, काय आहे त्यात? काव्याने उत्साहाने विचारले. काही नाही ग, एक बिझनेस पार्टनर आहे, त्याने गिफ्ट पाठवले. वीरने खोटं सांगितलं. त्याला या आनंदाच्या वातावरणात भीतीचं सावट नको होतं. दुपारचं जेवण सुरू झालं. काव्यासाठी खास पंचपक्वान्नाचं ताट सजवलं होतं. वीर स्वतः तिच्या शेजारी बसला आणि तिला घास भरवू लागला. वीर, तू पण जेव ना, मी तोपर्यंत पाहुण्यांकडे बघेन, काव्याने म्हटलं. पाहुणे जेवतील आधी तू आणि माझं बाळ तृप्त व्हायला हवं, वीर हसून म्हणाला. त्याने तिला पुरणपोळीचा घास भरवला. अचानक जेवण सुरू असतानाच वाड्याबाहेर काही गाड्यांचा आवाज आला. पोलिसांनी वाड्याला वेढा घातला होता. वीर घाबरला. आता काय झालं असा विचार त्याच्या मनात आला. इन्स्पेक्टर बाहेरून धावत आले. मिस्टर वीर, आम्हाला तातडीची माहिती मिळाली आहे. कौस्तुभ तुरुंगातून पळाला आहे. हॉलमध्ये शांतता पसरली. काव्याच्या हातातील पाण्याचा पेला खाली पडला. माऊसाहेब हादरल्या. वीरने पटकन काव्याला आपल्या मिठीत घेतलं. घाबरू नकोस काव्या, मी आहे ना. कसा पळाला तो, इतकी कडक सुरक्षा असताना? वीरने पुढे रागाने पोलिसांना विचारलं. त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. तिथून त्याने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकली. आम्हाला संशय आहे की तो इकडेच येतोय, कारण त्याने जाताना एका कॉन्स्टेबलला सांगितलं होतं की आज रात्री मोहित्यांच्या वाड्यात दिवा विझणार आहेत. इन्स्पेक्टरने गंभीरपणे सांगितलं. वीरचा थरकाप उडाला, पण तो भीतीमुळे नाही तर रागामुळे. त्याने काव्याला वरच्या खोलीत नेलं
आणि तिथे कडेकोट बंदोबस्त तैनात केला. काव्या, तू इथून बाहेर पडायचं नाहीस. माऊ, तुम्ही हिच्यासोबत राहा. मी बाहेर बघतो. वीर, तू कुठं जातोस? तुला लागलंय ना आधीच? बाहेर धोका आहे, काव्या रडत म्हणाली. काव्या, ज्याने माझ्या आनंदावर विरजण घालण्याचा प्रयत्न केलाय त्याला मी जिवंत सोडणार नाही. आज वीर प्रताप मोहितेचं दुसरं रूप समोर येईल. वीरने आपली बंदूक काढली होती आणि तो बाहेर पडला. आता रात्रीचा 1 वाजला होता. संपूर्ण वाड्यात शांतता होती, पण ही शांतता भयानक होती. वीर वाड्याच्या बाल्कनीत उभा राहून बाहेरच्या काळोखात लक्ष ठेवून होता. अचानक वाड्याची वीज खंडित झाली. संपूर्ण वाडा अंधारात बुडाला. सिक्युरिटी, जनरेटर सुरू करा, वीर ओरडला. पण जनरेटर रूममध्ये कोणाचंही उत्तर आलं नाही. वीरला समजलं की कौस्तुभ आत शिरला आहे. त्याने हळूच पावलं टाकत काव्याच्या खोलीकडे धाव घेतली. तिथे तैनात असलेले गार्ड जमिनीवर बेशुद्ध पडले होते. वीरने दरवाजा उघडला तर काव्या तिथे नव्हती. पलंग रिकामा होता. माऊसाहेब जमिनीवर बेशुद्ध पडल्या होत्या. काव्या, काव्या, वीर वेड्यासारखा ओरडला. इतक्यात मागच्या बाजूने कोणाचं तरी हसणं ऐकू आलं. वीर धावत बागेच्या दिशेने गेला. तिथे एका जुन्या विहिरीपाशी कौस्तुभ उभा होता. त्याच्या एका हातात बंदूक होती आणि दुसऱ्या हाताने त्याने काव्याचा गळा धरला होता. वीर, स्वागत आहे तुझं. कौस्तुभ विकृतपणे हसला. बघ, तुझा आनंदाचा सोहळा मी कसा रक्ताने मागतो. तू मला तुरुंगात पाठवलंस ना? आता बघ, तुझी ही लाडकी बायको आणि तुझं न जन्मलेलं बाळ कसं या विहिरीत जातं ते. कौस्तुभ, तिला सोडून दे. तुला जे हवंय ते मी देईन. माझे प्राण घे, पण तिला काही करू नकोस. वीरने गुडघे टेकले. प्राण? तुझे प्राण तर मी घेणारच आहे, पण आधी तुला तडफडताना बघायचे. ज्या बाळासाठी तू इतकी स्वप्न बघतोयस ते बाळ आज संपणार. कौस्तुभने ट्रिगरवर बोट ठेवलं. काव्या रडत होती. तिचा श्वास कोंडला होता. वीर, वाचव मला, वीर. वीरच्या डोळ्यात आता रक्ताची धार उतरली होती. त्यानं पाहिलं की पोलिसांची टीम मागून येते. पण कौस्तुभनं जर गोळी झाडली तर खूप उशीर होईल. वीरने एक धाडसी निर्णय घेतला. त्याने आपल्या हातातली बंदूक खाली टाकली. कौस्तुभ, बघ, मी हत्यार टाकले. मी हार मानली. मला मार, पण काव्याला सोडून दे. ती तुझी बहीण आहे ना? वीर हळूहळू पुढे सरकत होता. ती माझी बहीण नाहीये. ती फक्त एक मोहरा होती, कौस्तुभ ओरडला. त्या क्षणी वीरने वीज चमकल्यासारखी हालचाल केली. त्याने जमिनीवरची वाळू उचलून कौस्तुभच्या डोळ्यात फेकली आणि त्याच्यावर झडप घातली. कौस्तुभची पकड ढिली झाली आणि काव्या लांब फेकली गेली. दोघांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू झाली. कौस्तुभने वीरच्या पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला, पण वीरने त्याचा हात मुरगळला. पुन्हा माझ्या कुटुंबाकडे बघायची हिंमत करू नकोस. वीरने कौस्तुभला उचलून जमिनीवर आपटलं. इतक्यात पोलिसांनी येऊन कौस्तुभला जेरबंद केलं. इन्स्पेक्टरने कौस्तुभच्या हातात बेड्या ठोकल्या. वीर धावत काव्याकडे गेला. काव्या, तू ठीक आहेस ना? बाळाला काही झालं नाही ना? काव्या थरथरत होती. तिने वीरला घट्ट मिठी मारली. वीर, मला खूप भीती वाटली. मला वाटलं आपण सगळं गमावणार. वीरने तिला सावरलं आणि वाड्याच्या आत नेलं. त्या रात्री वीरने ठरवलं की तो आता कधीच मवाळ बनणार नाही. आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी तो पुन्हा एकदा तोच शक्तिवान वीर बनेल. पण यासाठी त्याचा हेतू पाप नाही तर पुण्य असेल. बाकी भाग कसा वाटला आजचा समीक्षा करून नक्की सांगा. सबस्क्राईब चॅनलला अजून केलं नसेल तर अवश्य करा. धन्यवाद.